अरे जुई बाळा, छत्रीच्या आत राहा. काय आहे, तुझ्यावर जर चंद्रप्रकाश पडला आणि तुझे डोळे चमकले आणि नेमकं त्यावेळेला कोणी बघितलं तर बघणाऱ्याचे डोळे पांढरे होतील. बाबा, अरे अख्ख्या रस्त्यात पाऊस नाहीये तरी छत्री घेऊन जाणारे हे दोन मेढे कोण या आश्चर्याने लोक आपल्याकडे बघत होते. बघू दे रे. हे बघ, लोकांनी आपल्याकडे घाबरून बघण्यापेक्षा आपल्याकडे आश्चर्यानं बघितलं कधी चांगलं. नशीब आपलं ही छत्री आहे आपल्याकडे, नाहीतर अरे अरे छत्री, नेमकी छत्री उडाली. आणि पण काय रे हे? साप! तुमच्यामुळे गाणं गायले मी ते. आता तो साप माझ्या मागावरच येणार. अगं ए मुली, तो साप जर तुझ्या मागे आला असता तर तो खिडकीतून आत येताना दिसला नसता का? बाहेर जाताना कसा दिसला असता? ते नाही मला माहिती. तो मला शोधण्याच्या आत मी जाते घरी. थँक्यू. अगं ए, वेडी आहेस का तू? असं गाणं गायल्यामुळं कधी साप घरात येतात का? काही नाही. अगं ए, अंधश्रद्धा आहेत ह्या सगळ्या. हात जोडा इकडे. तुझ्या पुढं तर मी पहिल्यापासून असा कोपरापासून हात जोडून उभा आहे. बोल. देवाला. देवा महादेवा, आमच्या हातून काही चूक घडली असेल तर आम्हाला क्षमा कर रे बाबा. घरातल्या संकटांना परतवण्याकरता तुझा जर नाग आला असेल तर जशी तुझी मनोभावे सेवा करते तशी त्याची सुद्धा करेन. आम्हा घरातल्यांना सांभाळ रे बाबा. हे बघ, आईने कितीही तणतण केली ना तरी तिचा लेकरू सुखरूप आहे की नाही हे आईच बघते. आणि बाप त्याच लेकराच्या संरक्षणासाठी असा पहाडासारखा उभा असतो सतत. जसं आज मी माझ्या पोरीला तिथून वाचवून घेऊन आलो. वाचवून म्हणजे म्हणजे काय झालं तिथे? काय झालं? काय होतंय? वेडीच का? काय होणार आहे तिकडे? कैलास, कैलास तिथे काय झालं? अगं काही नाही झालं. म्हणजे बघ, संध्याकाळ झाली होती की नाही, मग रात्र होण्याआधी मी आपल्या पिल्लाला तिकडून घेऊन आलो. एवढंच झालं. आणि काय होणार आहे? आणि मग जुई, जुई तिथून येताना तुला तुला पाहिलं नाही कोणी? आणि हा तुला न्यायला का आला असं विचारलं नाही? मी असताना कोण कशाला विचारेल? बाबा आहे ना मी तिचा. तुला सांगतो, या डोळ्याची खबर त्या डोळ्याला कळून न देता तिला सुखरूप घेऊन आलोय मी. हो, पण मग तू नाग होऊन बाहेर पडताना त्या इस्त्रीवाल्याचे डोळे तुझ्यावर पडले आणि त्याचे डोळे फिरले. अगं, ही सगळी त्या इस्त्रीवाल्या पांड्याची चूक आहे. तो मग त्याला काय गरज होती इथल्या कपड्यांबरोबर मला गाठोड्यात बांधून बाहेर न्यायची? आता मी आपला गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्या गाठोड्यातून बाहेर पडलो, तर मला बघून तो पडला. मी काय करणार? अरे पण घरात येताना तुम्ही दोघी नाग होऊन का आलात? तुझ्याकडे छत्री होती ना? होती छत्री, हा. पण वारा आला ना, छत्री उडाली. उघडे पडलो आम्ही. पडला चंद्रप्रकाश आमच्यावर. झालो ना काय? बरं बरं. पण मग आत येताना तुम्हाला तुम्हाला पाहिलं नाही ना कोणी? अविश्वास, अविश्वास. बघितलं सुई, इतकी वर्ष ही नागिण माझ्यावरती फक्त अविश्वास दाखवत आली आहे. अरे, इतकं सेफ कुणाला न कळता मी हिला घरात घेऊन आलोय, त्याचं तुला काहीच नाही? सतत आपला फणावर. हे बघ, काळजी घेणं माझं काम आहे. पण माझ्या बाबतीत नको ना. जुईला मी आपल्या कॉलनीमधून इतक्या वेळेला साफ होऊन बाहेर पडलोय, आजवर इतक्या वेळेला आत आलोय, एका माणसाला कधी पत्ता लागलेला नाही. विचार. पण यावेळी तुझ्या बरोबर जुई होती की नाही? आता तिची काळजीच सोड ग तू. आता यापुढं मी माझ्या तज्ञ मार्गदर्शनाखाली आपल्या जुईला ट्रेन करणार आहे. दाद्या, ती अंगठी वहिनीच्या बोटात जायला हवी होती. ती अजून तुझ्या खिशातच आहे ना? अरे काय करू मी? ती फोनच उचलत नाहीये. फ्रेंड, मेसेज कर. हो बाबा, काय मेसेज करू मी? एक तर न सांगता कुठे निघून गेली देव जाणे. त्यात ती सापाला घाबरून पळाली आहे का तर तेही माहित नाही. बाबा, एक काम करू का? तिच्या घरी जाऊन चेक करतो ती आहे का घरी.
अजिबात नाही. काय आहे ना, जाताना तू जाशील पटकन, पण येताना 12 वाजवशील आणि ते मला अजिबात चालणार नाही. सकाळचा आदेश विसरलास का? काय म्हणालात? काय म्हणालात? अगं काही नाही, हे आपलं म्हणजे तू तेच सांगत होतो त्याला मी की आता ही काय वेळ आहे का बाहेर जायची आणि काय बघायचे हे ते काही नाही अजिबात. तू मेसेज करत राहा, आपलं हे ट्राय करत राहा, फोन लावत राहा. ट्राय बट डोंट क्राय. आता क्राय मी करेन. अरे बाबू काय झालं बाळा? माझा फोक डान्स तो तर अर्धवटच बसलाय. डान्स राहू द्या तुझ्या, तू तुझा स्टडी कंप्लीट नाही केलंस. नाही, आधी डान्स. जुई काकू असली असती तर तिला तरी सांगितलं असतं. जुईला काकू नाहीये म्हणायचं, तिला ताई म्हणायचं. ती काकू होणार आहे की नाही अजून ठरलं नाही, कळलं तुला? मग मी तिला होणारी जुई काकू म्हणते. उगाची बडबड नको आहे तुझी. तू चल तुझं स्टडीज कंप्लीट करून घे. ही घरातली टणटण बघूनच ती निघून गेली असणार. एक मिनिट हा. आई जी, तुला तुझ्या बाबाबद्दल बऱ्याच गोष्टी माहित नाहीत बरं का. माझी काही वैशिष्ट्य आहेत. उदाहरणार्थ चपळता. चपळता काय चीज असते ही अख्खी नाग कम्युनिटी माझ्याकडनं शिकते. म्हणजे आता बघ, कधीतरी आपण असे पब्लिक प्लेसमध्ये अचानक साप झालो तर पटकन चपळतेनं आपल्याला मनुष्य होता आलं पाहिजे. कुणाला साप कळलं नाही पाहिजे की आपण साप आहोत. 2 साप होते, 2. दरवाजा उघड भोळे. घे पी, थंड हो. गरज आहे तुला त्याची. चपळता म्हणे. भोळे दरवाजा उघड. थांबा, पॅनिक व्हायची गरज नाहीये. अशा कित्येक सिच्युएशन्स मी सांभाळल्यात. घाबरू नका. हॅलो रे पद्या. हॅलो. काय रे पद्या, बाजू हो आधी. पांडा. ए पद्या, ए पांडे, ए पांड्या, ए पद्या, अरे काय चाललंय काय? हे काय पोतं काठी आणि तो टॉर्च घेऊन माझ्या घरी भंगार गोळा करायला आलाय? अंगार नाही, साप. साप? ते पण 2. आमच्या घरात? कुठे? वहिनी, तुमच्या घरात साप आले असं म्हटलंच नाही मी. मग तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्ही पण बघितलेत ना साप? देख, मैं बोला था ना, भाभी ने भी देख लिया साप. ते आपलं. अरे पद्या, हे सगळे हत्यार घेऊन माझ्या घरात अपरात्री घुसलायस तर तिला नाही वाटणार का की तू साप शोधायला आमच्या घरात आलायस? काही साप बीप नाही आहे, चला निघा. असा कसा नाही आला साप? यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला खिडकीमधून घुसताना साप, ते पण 2. अहो पद्या काका, ते आत आले असते तर आम्हाला दिसले नसते का? जुई बाळा, हे साप काय तुमच्याकडे पाहुणचारासाठी आले आहेत का? म्हणजे साप इथे आले, बसले, चहा घेतला आणि कुठे आहे? ए पांडे लागेल ना. देखो, यहाँ पे कुछ नहीं है सांप वगैरह, तुम जाओ यहाँ से. पद्या, नहीं है बोला ना. ए पांडे वर कुठे? सांग ना जरा. हो ना मी बोल. ए पद्या काय आहे? कैलास, तुला सांगतो, या सापांना ना नेहमी थंडावा लागतो. हा मला सांगतोय. हा, त्यात तुझ्या घरातले सगळे एसी नेहमी 16वर. म्हणजे साप नक्कीच इथे आले असणार. अरे पद्या काका, तू नक्की सापच बघितला आहे ना? का थोडा जास्त वाढलेला गांडूल बघितला आहे? सकाळी ज्याला बघून फेफरं येऊन पडलास तो लांब वाढलेला गांडूळ होता, सापच होता ना? हा. मग शोध. ए पांडे सांभाळून. काठी लागेल ना मग. सापडला. कुठे? आपले कोणी नातेवाईक आलेत का घरी? भुसावळचे काका, सातारीची आजी? नाही रे बाबा. तू पाठ टाकलीस का मग? जा पकड. नाही, तुम पकडो. अरे नाही, तू पकड. नाही. अरे काय एवढा घाबरतो? मी दाखवतो सापाला कसं पकडायचं ते. तो कोणता आणि इकडे? हा. हे बघ, असा धरायचा. आता जा पकड त्याला. काय असेल तिकडे? मग मला काय माहिती आता? बॅटरी मारो, बॅटरी. अरे बॅटरी मारो. अरे हा तो हालत पण नाही आहे.
मी काढला पट्टा. मी कधीपासून तुम्हाला सांगते आमच्या घरात साप नाहीये. ए, मला तो अर्ध्या झोपेतून उठून आणला आहे. चला पद्या काका. अरे मी जातो भाभी माँ. तुला सांगितलं ना चूक झाला. जातो वाहिनी. चला अरे मी खरंच चला. सॉरी हा कैलास, मी म्हणजे डायरेक्ट आत घुसून. अरे नाही नाही, हरकत नाही. काय असं होतं कधी कधी, वय वाढले ना तुझं आता. गात्र शिथिल झाली तुझी, त्यामुळं हरकत नाही. जा जा जा, भास होतात असे. निघ. वहिनी सॉरी हा. हे पद्या, थँक्स. म्हणजे इतके दिवस झाले हा बेल्ट सापडत नव्हता, तू असा घरात येऊन शोधून दिलास. येत राहा असं आदनं मधनं. बरंच सामान हरवलंय माझं. चला झोप आली, चला झोपूया. जुई, बघितलीस का ग तुझ्या बाबाची चपळता? या डोळ्याची खबर म्हणे त्या डोळ्याला लागत नाही. वा. आता काय रात्रभर यावरून टोमणे मारणार असे मला? डोळ्याला डोळा लागू देणार नाहीस का? नाही, मी काय बोलले ना की तुझ्या डोळ्यातच खुपतं. जा जाऊन झोप. तू जाऊन झोप जा. जाणारच आहे. लाईट बंद कर. चपळता म्हणे. कुठे निघालात आपण? आई, बाहेर जाताना असे प्रश्न विचारायचे नसतात. पण बाहेर जाऊन उशिरा घरी येणाऱ्याला नक्की विचारायचे असतात. सांग. सेलिब्रेशन फाईन. कसलं? माझ्या बर्थडेचं. काल झालं ते पुरे नाही झालं का? आई, मला कालचा टॉपिक ना आता नकोय. बनी, अंतरा, मी आणि माझे सगळे फ्रेंड्स मिळून ना आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. ए आई, माझ्या फोनला हात लावू नको. जुईला 102 ताप आहे, ती येणार नाहीये. आई, तू आलापला खोटं का सांगितलंस मला ताप आलाय ते? आता ना तो अख्खं घर डोक्यावर घेईल आणि माझं डोकं खाईल. आलापचा फोन नव्हता, बनी नावाच्या मूर्खाचा होता. बनी मूर्ख? आई, बाबा, बाबा, हे सगळं काय? एक मिनिट. माझ्या हातून घडलेल्या चुकांबद्दल मला आता कोणी बोलणार नाही. बाबा, मस्करी नको. मी आता घराबाहेर पडायचंच नाहीये का? अगं काय झालंय नेमकं सांगशील का? बर्थडे सेलिब्रेशनला बाहेर चालली ती. हो, अगं मग जाऊ दे की. बाहेरच चालली आहे ना. बाहेर गावी चालल्यासारखी काय रिॲक्ट होतेस? चुकून तिथे खारट खाल्लं, सेल्फी काढला किंवा म्युझिक लागलं तर काय होईल? या माझ्या हिशोबाचं आज काय होईल? हे सगळं सोडून ना खरंच बाहेर गावी जायची वेळ येईल. बाबा, अरे समजाव ना हिला. ती घेईल ना काळजी. हे तू काल पण म्हणाला होतास. काय झालं? तुम्हाला दोघांना बघून पद्या भाऊजी आलेच ना घरी. मग मी बर्थडे सेलिब्रेशन माझ्या फ्रेंड सोबत करायचंच नाही का? सेलिब्रेशनच नाही, तू मित्र मैत्रिणींसोबत राहायचं सुद्धा नाही. कारण आपण इच्छाधारी आहोत, हे कळतंय का? ओके 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 ओके. ए बाबा, जे झालंय त्याचा रिपीट टेलिकास्ट कशाला देतोय? कारण दाद्या, या सगळ्या गोष्टींचा आणि तिचा फोन न उचलण्याचा काहीतरी संबंध आहे. अरे मला कळतंय रे. ते घरातलं असं वातावरण बघून ती चिडली असणार. त्यात त्या दिवशी तिचा बर्थडे होता. तुला सांगतो, मी जे काही ठरवलं होतं ना, जे काही, त्यातलं काहीच नाही झालं. मग कर. हा, दाद्या, जे नाही झालं ते कर. अरे मी प्रयत्न करतोय ना रे. अरे कमॉन यार दाद्या, प्रयत्न जुईच्या मागे मागे जाता तिचे प्रेमही पदरात पडे. काय? आता तुला हेही समजावावं लागणार दाद्या. हे बघ, नाही करणार, तुला सोप्या भाषेत समजावावं लागणार. हा दाद्या, बोका मांजरीला इम्प्रेस करण्यासाठी शेपूट हलवतो. मोर लांडोरला इम्प्रेस करण्यासाठी हक्का पिसारा फुलवतो. अरे पण मोर पावसामुळे पिसारा फुलवतो ना. कमॉन यार दादा, ते लहानपणीच्या गोष्टींमध्ये. आता आपण मोठे झालोच ना. सॉरी. हे बघ दादा, कुठलीही प्रजाती घे, नराला मादीला इम्प्रेस करावंच लागतं.
आणि ही इम्प्रेस करण्याची सगळ्यात जास्त ताकद ना 2 प्रजातींमध्ये असते. कुठल्या? एक डॉल्फिन आणि दुसरं मी. कमॉन यार दाद्या, तू मी आपण सगळे माणूस प्रजाती. यात मला काय करायचंय ते सांगशील? पॉइंट. तुला असं काहीतरी करावं लागेल ज्याने जुई वहिनीचा राग जाईल. आता तिचा राग कशाने जाईल हे तर तुला माहित असेलच. नाही नाही, हे नको, हे नको प्लीज, ते नको, ते नको, ते नको. हे काय? डूज अँड डोंट्स जे आजपासून तुला फॉलो करायचं. मित्र मैत्रिणींसोबत नाईट आउट नाही. आई हे काय? पुढे वाच. लिफ्ट मध्ये जायचं नाही कारण तिकडे आरसे असतात. मीठ असलेले पदार्थ खायचे नाहीत. नो सेल्फी, नो व्हिडिओ, नो कॅमेरावाला मोबाईल. आई आई हे सगळं काय? आणि मी काय करायचं हे तूच ठरवणार आहेस का आता? हो, कारण आई आहे मी तुझी. जुई, माझ्या प्री स्कूलचा आयडी कार्ड तुझ्याकडे आहे का ग? माझ्याकडे नाही ग. का? मम्मी पप्पांनी ना अख्खं घर साफसफाई करायला काढलंय. माझं सगळं सामान इकडचं तिकडे करून ठेवलं. माझा आयडी कार्ड नाही सापडत आहे ग. मला वाटतं ना इकडेच असेल. तू ताबडतोब ना. अचानक साफसफाई. हो ना. कोणीतरी मुलगा येणार आहे वाटतं बघायला. तसं नाहीये ग. साप. साप. जुई, इकडे नाही काय माझ्या घरात. काय? हो ना काकू, काल आपल्या सोसायटीत 2 साप आलेले. माझ्या पप्पांनी बघितलेत. आणि ते आमच्या घरात घुसले नाही ना हे बघण्यासाठी घराचा अख्खा काना कोपरा साफ करून टाकला त्यांनी. हे काय आहे? ते ते अंतरा, तुझं प्री स्कूलचं काम कसं चालू आहे? ते ठीक चालू आहे काकू. पण ही काय गडबड आहे? ते अगं हा, जुईसाठी डाएट प्लॅन मला सुचला मग मी लिहून काढला. जुई, तुला डाएटची गरज आहे? हो, म्हणजे आपले बॉडी फॅट्स वाढतात आणि आपण ना अचानक असे जाड व्हायला लागतो. ते होऊ नये ना म्हणून डाएट प्लॅन. काकू, तुम्हाला येतो डाएट प्लॅन बनवता? तिने सांगितला, मी लिहिला. अच्छा अच्छा, म्हणजे दोघींनी मिळून बनवला. वा 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 वा. काय ग, तू काय प्री स्कूलच्या मुलांसारखी आमची तोंडी परीक्षा घेतेस? तसं पाहिजे काकू, पण हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि हे काय हो, नो सेल्फी, नो व्हिडिओ, हे कसलं आहे डाएट प्लॅन? तो मुद्दा बाहेरचा आहे. म्हणजे अगं, माझे लांबचे काका आहेत ना, त्यांनी मला सांगितलं हे की डाएट करताना कधीही फोटो काढू नयेत. त्यामुळे काय होतं, आपण बारीक झालो की नाही असं सतत टेन्शन येतं. डाएट झाल्यानंतर मगच काढावेत फोटो. चांगली सवय आहे ती. ऍक्च्युली काकू, मला पण ना अशा चांगल्या सवयी लावून घ्यायला पाहिजेत स्वतःला. काकू, हा डाएट प्लॅन मी फॉलो केला तर चालेल का? इनफॅक्ट मी कशाला, आपले सगळे फ्रेंड्स फॉलो करतील. जुई, माहितीये काय? याच काय आपल्याला फॉलो केल्याशिवाय सोडत नाही. आयडिया आयडिया जुई, आयडिया. अंगाशी येणार नाही ना? नाही हो काकू, उलट आपलंच आपल्याला कळेल. मी आता जुई बरोबर एक फोटो काढते आणि मग डाएट झाल्यावर एक, म्हणजे दोन्ही फोटोंमधला फरक कळेल आपल्याला. फरक बघण्याआधीच डोळे फिरतील. हा काकू? अगं काय ना की फोटो काढला ना तर जुई सारखा सारखा तो फोटो बघत बसेल.
आणि मग डाएट नंतरचा फोटो बघून वाईट वाटेल ना तिला. अहो पण वाईट का वाटेल, ती चांगलीच दिसेल ना नंतर. तुला चांगलं बोललेलं कळतच नाही का? फोटो नको म्हटल्यावर नको. ओके ओके काकू, मी थांबेन, पण मग बाकीच्या फ्रेंड्सचं काय? हा डाएट प्लॅन कुणालाही द्यायचा नाही. हा फक्त जुईसाठी आहे, कळलं? मी डाएट बद्दल बोलतच नाहीये काकू, मी फोटोज आणि व्हिडिओज बद्दल बोलते. जुई ना आमचा विराट कोहली आहे, ज्याच्या प्रत्येक पोस्टला बेदम भरभरून लाईक्स असतात. मग तुझ्या त्या फ्रेंड्सना सांग, विराटच्या अनुष्काने सांगितलंय आजपासून फोटो सेल्फी पोस्ट सगळं बंद.